वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आरोपी राजेंद्र हगवणेंचा बँकेमधील लॉकर आता सील करण्यात आल्याची माहिती समोर येते। हगवणे कुटुंबियांच्या आलिशान गाड्या, सोनं आणि चांदीची भांडी सुद्धा आता जप्त करण्यात आलेली आहेत। तर बँकेमध्ये गहाण टाकलेलं 51 तोळे सोनं ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून सध्या बँकेसोबत पत्र व्यवहार सुरू आहेत। बँकेमध्ये गहाण ठेवलेलं सोनं हुंड्यामधील असल्याचं पोलिसांनी बँकेला कळवलं। वैष्णवीच्या कुटुंबियांकडून हुंड्यामध्ये घेतलेलं 51 तोळे सोनं हगवणे कुटुंबियांनी बँकेमध्ये गहाण ठेवलं होतं। तर हगवणे कुटुंबियांची कोणती संपत्ती जप्त झालेली आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। फॉर्च्युनर कार, इंडिवर कार, हगवण्यांकडून काय काय जप्त करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय। महिंद्रा थार आणि स्कूटी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। इतकंच नाही तर चांदीची भांडी आणि 2 पिस्तूल सुद्धा हगवण्यांकडून पोलिसांनी जप्त केलेला आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणासंदर्भात बावधनचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी काय माहिती दिली आहे ती सुद्धा पाहूया। फरार असताना वापरल्या असणाऱ्या सर्व गाड्या आता खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या बावधन पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत। सर, आतापर्यंत कोणत्या कोणत्या गाड्या असतील किंवा इतर जी मालमत्ता आहे कोणती कोणती ताब्यात घेतली? हगवणे प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर हुंड्यामध्ये दिलेले 2 वाहने फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा हे 2 वाहने जप्त करण्यात आलेले आहेत। स्त्रीधन म्हणून दिलेले चांदीची भांडी ती देखील जप्त करण्यात आलेले आहेत। हगवणेंनी गुन्हा दाखल झाल्यानंतर पळून जाण्यासाठी जी वाहनं वापरलेली आहेत त्यातील एक इंडिवर, एक थार आणि एक बलेनो अशी वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत। हगवणे प्रकरणाचा सखोल तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून यामध्ये कोणताही क्ल्यू पाठीमागे ठेवला जाणार नाही। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल अशा पद्धतीचं पोलिसांचं नियोजन आहे। सर, दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये जे हुंड्यामध्ये जे सोनं देण्यात आलं होतं तिथे खरं तर त्यांनी गहाण ठेवलं होतं, त्या सोन्याबाबत काय पत्रव्यवहार झाला? जे हुंड्यामध्ये सोनं दिलेलं होतं ते गहाण ठेवलेलं आहे, त्याच्या बाबतीत बँकेशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। त्याचे डिटेल्स देखील लवकरच प्राप्त होतील। नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर हगवणे, राजेंद्र हगवणे असतील किंवा सुशील हगवणे असतील, त्यांनी पळून जाताना जी वाहने वापरली होती ती सर्व वाहने आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।